मुंबईच्या वरळीत होळीनिमित्त टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा. वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे होळीनिमित्त 42 वर्ष विविध विषयांवर देखावे. मुंबईच्या वरळीतील प्रसिद्ध शिमगोत्सवात आदित्य ठाकरेंनी धरला आगरी कोळी गाण्यावर ठेका. आदित्य ठाकरेंचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल. होळी धुलीवंदन काळामध्ये रेल्वेगाड्यांवर पाण्याच्या पिशव्या फुगे फेकण्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी डोंबिवली रेल्वे पोलिसांची जनजागृती मोहीम राबवण्यात आली आणि रेल्वे रुळालगत असलेल्या वस्तींमध्ये जनजागृती करत नागरिकांना समजावण्यात आले नियम. मुंबई एसआरए बिल्डरांकडून 660 कोटींचं भाडं वसूल. मुंबईतल्या 131 एसआरए प्रकल्पामधील भाडेकरूंचे 880 कोटींचं भाडं विकासकांनी थकवलेलं होतं. त्यातील 660 कोटींचे भाडं वसूल करण्यात आलंय. गुजरातमध्ये ग्रीड फेल्युअरमुळेच महाराष्ट्रामध्ये परिणाम. 55 मिनिटांच्या पॉवर ब्लॉकमुळे मुंबई, ठाणे, पुण्यात बत्ती गुल. नागरिकांचे मोठे हाल झाले. मुंबईसह राज्यात विजेची मागणी 31,000 मेगावॅट पोहोचण्याची शक्यता. मंगळवारी मुंबईसह राज्यात विजेची मागणी 29,728 मेगावॅट नोंदवण्यात आली आहे. तर राज्यात तापमानाचा पारा वाढल्यानं विजेच्या मागणीत वाढ होते. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत उष्णतेच्या लाटांमुळे बहुतेक ठिकाणचं तापमान 38 ते 40 अंशांवर राज्यासाठी 4 दिवसात तापदायक ठरण्याची शक्यता आहे आणि विदर्भात तापमान 40 अंशांच्या पुढे नोंदवण्याची शक्यता वर्तवली जाते. बेस्टच्या 127 माजी कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या निवृत्त वेतनाची परतफेड करण्याचे उच्च न्यायालयाला निर्देश. तर अलीकडच्या कर्ज आणि अनुदानामधून मिळालेल्या निधीचा वापर करण्याचे निर्देश. आरएसएसच्या शाखेवरील दगडफेकीचा डोंबिवलीमधील संघाच्या कार्यकर्त्यांनी नोंदवलाय निषेध. फडके रोडवर संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नोंदवलाय निषेध.